सर, आपला काय प्रश्न आहे? आपण आज इथे आला आहात त्या संदर्भात सांगा. राज्यामध्ये सद्यस्थितीत शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. 2022च्या संचमान्यतेनुसार तब्बल जवळपास 67,000 रिक्त पदे आहेत. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी 2 टप्प्यामध्ये 50,000 पदभरतीचे आश्वासन दिले होते. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 20,000 पदांची पदभरती प्रक्रियेची जाहिरात काढली, म्हणजे अर्थातच 21,000. पण त्यापैकी केवळ 8,000 ते 9,000 शिक्षकच शाळेवर रुजू झाले व सोबतच दुसऱ्या टप्प्यात 30,000 पदांची जाहिरात काढणे अपेक्षित होते. केवळ आश्वासने दिली. त्यामुळेच आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये व ऑक्टोबर महिन्यामध्ये अशी 2 वेळा अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी आम्हाला लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाले, परंतु अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही. आमची मागणी अशी आहे, लवकरात लवकर टॅप सुरू करण्यात यावा. तर राज्यामध्ये नुकता सत्तेचा खेळ चालू आहे. मध्ये ही प्रक्रिया आचारसंहिता कालावधीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हंडावली होती. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. आता हे राजकारण थांबवण्यात यावं. जी युवकांसोबत, पात्रताधारक युवकांसोबत जे राजकारण खेळले जाते, सोबतच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसोबत जे राजकारण खेळले जाते ते थांबवण्यात यावं. राजकारण नक्कीच करा, कारण राजकारण करणं हा पुरुषार्थाचा खरा दागिना आहे. परंतु तेच राजकारण कुणाच्या पोटावर आणि कुणाच्या भाकरीवर येत असेल तर त्या राजकारणाला नियतीच्या दरबारात काही माफी नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार. आज आपण शरद पवार